सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. हा गाथ्यातल्या शेवटच्या चरणातला अभंग आहे. गाथा झाल्यानंतर शेवटची विनवणी आहे. कारण हा सहजगत्य पाठातला अभंग आहे. आणि मला कृष्णभाऊ म्हणले जरा थोडासा का अभंगामध्ये बदल करत जा. म्हटलं आता बघू, बदल करून बघू कुठपर्यंत जातोय तो बघू आपण, म्हणून बदल केला. सोपा अभंग. आम्ही रामकृष्ण भाऊ येडशीकरांकडे, मी केशोबा नामदास, आणखीन बाबासाहेब राशनकर, आम्ही 72 साली त्यांच्या गावी सप्त्याला गेलो. आणि श्रीगुरूंच्या आज्ञेवरनं मला त्यांनी नेलं बरं का. तात्यांनी जसं सांगितलं ह्याला पण फोदरीच्याला घेऊन जा म्हणून गेलं. आता केशवबा आणि बाबासाहेब म्हणले तुम्ही काय टाळी घेऊ नका, तुम्ही बसला तरी चालेल. अरे म्हणलं भाऊ पैशी बसायची येडा आहे का, टाळ तरी घ्या. पण टाळ म्हणलं की चाल म्हणावं लागते. हे बाबांना बसतो म्हणलं, भाऊच्या जवळच बसतो. भाऊच्या घोंगडीच्या शेजारी माझी घोंगडी टाकली. त्यावेळेला केशवबाने अभंग घेतला होता. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. गाथ्यातला सोपा आणि पहिल्या दिवसाचा सप्त्याचा अभंग म्हटल्यानंतर नामपर प्रकरणातला घ्यावा. घेतला, अभंग झाला. कीर्तनाला टाळकरी किती? 3 टाळकरी आणि 1 येणेकरी. बाबासाहेब एकटे, त्यांच्याबरोबर एक होता पॅन्टवाला तो एक, आणि कीर्तनकार बुवा, आणि ज्याच्याकडं येणं दिलाय तो येणेकरी एक. आता भाऊ सारख्या माणसाकडं कुणाची ताकद आहे का बोलायची? भाऊ तुमच्याकडे अशा प्रकारचा आहे. अभंग झाला आणि केशवभाऊने चाल सांगितली. म्हणा आता चाल. त्यांनी चाल काय म्हणावी असेल तुमच्या अंदाजाने? त्यांनी अभंगाची चाल, सुंदर ते ध्यान उभे विटे बरी. केशवभाऊ म्हणले अहो महाराज अभंग तो नव्हे बुवा, तुम्ही का अभंगी आहे ना, मग आपल्याला काही घेणं नाही देणं नाही म्हणलं. मपला अभंग पाठ आहे, त्याच अभंगाची चालू होणार. काही जी मंडळी आहेत निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म, निर्धार आहे वचन मूड, फक्त श्रद्धेने आहेत तिथं आणि विश्वास होता भाऊ मला कृपा केव्हा करतील काही सांगता येणार नाही. या कृपादृष्टीने आणि त्या कृपेच्या बळावरती तो बोलू शकला. म्हणजे अभंग आहे त्यातला रस व दीर्घ कसा हा पाहिला तर तो चक्षु मानला जातो. नाही तर तो आमच्या संप्रदायात आता भाड्याचा बैल मानला जातो. तुमचं येतं तसं आमचं, आगे आहे तसा पिछे गया. म्हणून गाथ्यातले अभंग एक एक आहेत. ते अभंग जळत्या निखाऱ्यावरती जिभेवर ठेवून त्याची परिश्रम केलेली आहे. हा दिवडीकराच्या गाथ्यातला शेवटचा अभंग आहे. प्रत्येक गाथ्याच्या परंपरेची वेगळे आहेत, पण दिवडीकराची जी गाथा आहे त्यातला शेवटचा अभंग आहे. मागणे एक तुझ प्रती आहे, ठेसील तरी पायी पांडुरंगा. या संतास निरवी हेची मज देई, अनेक काही न मगे तुझ, न मागे नाही देवा नाही न मगे. म्हणजे शब्दाचा प्रयोग कसा आहे? एकच अभंग आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. एकच अभंग, सुंदर ते ध्यान घेऊन कडेवरी. अभंग एकच आहे, सुंदर ते ध्यान घेऊन कडेवरी. फारशी भूमिका किंवा संतांच्या ज्या प्रकारची लय आहे त्या लयेमध्ये झालेला हा कवित्वाचा प्रताप आहे. म्हणून तिथं ल त्याचा अर्थ वेगळा होतो. मग अर्थ नाही गेला पाहिजे वेगळा. मग ह्या अभंगात महाराज काय प्रतिपादन करतात, काय सांगतात? भगवंताकडं मागणी माग. आता पहिली गोष्ट अशी आहे, मागणी कुणी कुणाकडं मागायची, मागणी कशा करता मागायची आणि मागणी कोण मागतो. मागणी मागतात ती कशा करता? आपण केलेलं काम आहे
त्या कामाची रोग बिगादी लोक मागतात. प्रपंचामध्ये आहे, पण प्रपंचामध्ये मागल्यानंतर ते नश्वरच आहे. प्रपंच सत्य आहे का? मिथ्या आहे. मिथ्या प्रपंच आहे. प्रपंचामध्ये काहीच होत नाही. आणि मग संत जे मागतात ते स्वतःकरता मागत नाहीत, समाजाकरता मागतात. कोटेश्वर महाराजांनी, श्रीराम महाराजांनी समाजाकरता मागून घेतलं, स्वतःकरता मागितलं का? मी सांगत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. जे जे करी सेवा ते ते देवा, ते ते देवा समर्पिली, ते ते देवा. जे जे केले देवा ते ते देवा समर्पिले, देवा समर्पिले, ते ते देवा समर्पिले. संत महात्मे जे आहेत, साधू आहेत, ते सेवा करतात, मेवाही प्राप्त होतो, पण भगवंताकडं ती सेवा केलेल्याचा मेवा मागत नाहीत, म्हणून ते संत आहेत. मग तुम्ही असं म्हणाल तुकोबरा फार मोठं संत आहे, मग त्यांनी अशी का मागणी मागितली? प्रश्न आहे ना. ते संत आहेत, संत मागत नाहीत, मग मागितली महाराजांनी. तुकोबरा आहे, सांगतात मी मागितलंय. काय मागितलंय? माझ्या घराण्याची परंपरा आहे. काय परंपरा आहे? माझ्या घराण्याची परंपरा आहे. काही मागणे आमानुषे, काही मागणे आमानुषे, काय मागणे आमानुषे, काय मागणे आमानुषे. वडिलांचे रीत जाणत असो, जाणत असो, जाणत असो, हो, वडिलांचे रीत जाणत असो, जाणत असो, काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित. वडिलांचे रीत जाणत असो, जाणत असो, वडिलांचे रीत जाणत असो, जाणत असो. जाणत काही मागणे अनुचित, काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. आई मागणे अमानुषित, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. महाराज म्हणत वाडवडिलांपासून माहिती आहे आम्हाला, पण याच्यातच आहे मागणे एक तुझं प्रती आहे. मागणं आहे. महाराजांचे वडील बाबाजी बाबा, आई कनकाई माता. बाबाजी बाबांकडं परंपरा आणि पद्धत होती. शुद्ध वारीला पंढरपूरला जायचं, नैवेद्य वारीला आळंदीला यायचं, दोन्ही वाऱ्या. कनकाई मातेला लग्न होऊन बऱ्याच काळात काहीच झालं नाही, म्हणून पूर्वी पद्धत होती बरं का. आता आहे का तुमच्याकडं अशी काय मला नाही माहिती, पण आमच्याकडं काही काही ठिकाणी अजून जिवंत आहे. घरातनं धन्याला जर जायचं झालं ना, तर त्या धन्याने सांगायचं कारभारीनं, ऐकलं का 4 दिवस जाणारे बाहेर अमक्या अमक्या ठिकाणी. कशी? न सांगता परवानगी, नाव घेऊन बोलायचं नाही, ऐकलं का. आणि त्यावेळीची मालकीन सांगायची हो हो काय हरकत नाही.
हे सगळं बोलणं झालं, ठीक आहे. आणि जेवायच्या वेळेला धनी बसल्यानंतर बाबाजी बाबांना सहज विचार, लग्न करून मला 5-6 वर्ष झालेत, लग्नाच्या आधी मी पंढरी पाहिली नाही, आणि हा देव कसा आहे हा मला ठाऊक नाही, फक्त सेवा आपल्या घरात आहे एवढं मला माहिती आहे. म्हणले तो देव पाहायचा आहे. बस बस म्हटलं, आपलं घर आणि चूल बघा, ह्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. पूर्वीचे पुरुष मंडळी ते करारी होते. नंतर बाबाजी बाबांना दया आली, म्हणले नेतो, पण लक्षात ठेव काय घ्यायचं नाही आणि काय मागायचंच नाही, आपली आज्ञा. कारण काही लोक वारीला जातात, काय काय खरेदी करतात. माझ्या नातवाला हे खेळणं पाहिजे, माझ्या सुनेला ही चप्पल पाहिजे, माझ्या लेकाला हा झाडू आवडतो, सगळं बोजा बाजा गोळा करून आणते. तसलं काय करायचं ना वारीला गेल्यावर. कणकाई मातेने सांगितलं, मालक काही माझी तक्रार तुमच्या कानावर येणार नाही, मी काहीही बोलणार नाही, पण मला वारीला चला. पिशवी भरली, बाबाजी बाबांची पडशी भरली, त्यांची पिशवी भरली, मजल दर मजल मजल दर मजल करत पंढरीत प्रवेश केला. आणि पंढरीत पहिला प्रवेश केला की विधी आहे. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा, चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा, ने सदा चित्ता समाधान. चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा. पंढरपुरात गेल्यानंतर दशमीला चंद्रभागे स्नान करायची, कथा ऐकायची, आराम करायचा. बाबाजी बाबांनी स्नान केलं, सगळं उरकलं, कथा कीर्तन ऐकले. आता म्हणले पांडुरंगाच्या दर्शनाला जावं. महाद्वार घाट चढले. नामदेव पायरी पाहिल्याबरोबर बाबाजी बाबांनी पाहिला. लोटांगण घाली महाद्वार, लोटांगण घाली महाद्वारी, लोटांगण घाली महाद्वारी, कान धरून या नाचेन महाद्वारी. महाद्वारामध्ये कान धरले, लोटांगण घातले की जेवढं पाप केलं तेवढं धुवून जातं बरं. म्हणून देवाच्या दारात कान धरून उभं राहायचं. लोक आता व्यवहारात कुठेही कान धरा म्हणतात, ते उपयोग नाही. देवासमोरच कान धरायचे. का? आपण केलेलं कर्म ते सत्य आहे का असत्य तो जाणणार आहे, समोरचा जाणणार नाही. म्हणून असत्य माझ्याकडनं काय झालं असेल तर माफ करा. दर्शन घेतलं. पहिल्यांदा आतमध्ये गेले, गणपतीरायाचं दर्शन घेतलं महाद्वारात. गरुड पारावरती गरुडाचं दर्शन घेतलं, गरुड खांबाचं, आणि गाभाऱ्यात शिरले, पाठीमागं वळले. लक्षात आहे ना गावी सांगितलेलं? देहूमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं लक्षात आहे का? हो म्हणलं, काय काळजी करू नका. आणि त्या दिवशी विचित्र घटना घडली. बाबाजी बाबा ज्या वेळेला दर्शन जातील त्यावेळेला भगवान परमात्म्याचं विटेवरचं जे तोंड आहे ते असं खाली पडायचं, डोळे उघडे आहेत ते मिटायचे, आणि बाबाजी बाबा दर्शन करून गेले की मोकळं व्हायचं. त्या दिवशी एवढं चैतन्य निर्माण झालं. भगवंताचे डोळे उघडे पाहिले, मुख सरळ ताट पाहिलं, प्रसन्नता वाटायला लागली बाबाजी बाबांना. बाबाजी बाबा म्हणले काहीतरी गडबड आहे. दर्शन घेतलं, बाजूला गेले. बायको पाठीमागून आली. पोटातलं वटत आलं. होटातून काय बाहेर पडेना. नवरा पुढे म्हणलं होटातून बाहेर पडेना. तसंच दर्शन केलं आणि पुढं सरत. आईसाहेबाच्या मंडपात गेली, तिथेही तीच परिस्थिती. महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.
एवढी लक्ष्मी प्रसन्न झाली. पहिल्यांदा बाबाजी बाबांनी पाहिली की आईसाहेबाचा चेहरा इतका तेजवान आहे. कणकाबाई पाया पडल्या, बाहेर आल्या. भगवंतांनी तातडीची बैठक बोलवली. रुक्मिणी मातेचं दोघांचं संभाषण झालं, ताबडतोब बैठक बोलवली. ब्रह्माला बोलवलं, ताबडतोब इकडे या. विष्णू स्वतःच होते. महेशाला सुद्धा भगवान शंकराला सत्ययुगात पाठवलं, ताबडतोब या. आले म्हणजे काही नाही, कणकाई माता आल्या. कणकाई माताला पाहिजे होतं, पण कणकाई माता पतिधर्म पक्का असल्या कारणाने त्यांचं तोंड काय उघडलं नाही. पण आपल्याला त्यांच्या इच्छा पूर्ण करायची. बाबाजी बाबा कणकाई माता देहूमध्ये पोचले. आपल्या राहत्या घरात, देवळाच्या कडेला राहते घरे. पहिल्या प्रहराला ब्रह्मा, विष्णू आणि महेश कणकाई मातेच्या स्वप्नात गेले. ओम भवती भिक्षां देहि. 3 वाजता ती उठली खडबडून. कोण आहे तर कुणीच नाही समोर. कोणतरी द्यायला पाहिजे ना, काहीच नाही. परत डोळे झाकले. परत कणकाई माता उठल्या स्वप्नात. आईसाहेब ओम नमते भिक्षां देहि. झोळे केले. आईसाहेबांनी तिथून सांगितलं, अरे बाळांनो, तुम्हाला काय पाहिजे ते मी देते, मागा. मला काय पाहिजे ना ते मी देणार. ठीक आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, वचन द्या. कणकाई मातेने हातात हात दिला आणि सांगितलं, काही नाही, आम्हा तिघांना तुमच्या पोटाला जन्माला यायचं. ठीक आहे. ब्रह्मा सावजी महाराज, विष्णू तुकोबारा आहे, महेश धाकटे चिरंजीव, तिघही जन्माला आले. सावजी बाबा पहिल्यापासून विधेयी महात्मा, भगवान शंकराचा अवतार असल्या कारणाने विधेयी महात्मा. बृहस्पती, ब्रह्मदेव म्हणजे बृहस्पती, जे जंगलात निघून गेले ते आलेच नाही परत. तुकोबारायांचं लग्न लावलं. पहिली पत्नी वार्धक्यामध्ये गेली, दुसरी पत्नी केली गोळवेलांची, पुण्यातली. प्रपंच व्यवस्थित चालला. आणि ब्रह्म आहेत ते काणवा महाराज, त्यांचं लग्न केलं. प्रपंच अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित चालला. सगळी घडी, घराण्याची सावकारकी, दुकानदारी, शेती, न्यायनिवाड्याचं कार्य, हे सगळं जिथल्या तिथं. पण ह्यावेळीच गावात असं म्हणजे आपण सांगतो बघा, काय सांगतो, एवढं मोठं भलं दूध आहे, त्यात मिठाचा खडा टाकल्यावर काय होतं, होटाला ना पोटाला फिकून द्यावं लागतं दूध. ते अशी मंडळी आजच येतं असं काय समजू नका, त्याही काळात होती. काणवा महाराजांचे कान भरायचे. बघा, तुम्ही सगळा व्यवसाय करताय, खतवण्या सांभाळताय, दुकानदारी सांभाळताय, तुकाराम येतात, जेवतात, कुणाला द्यायचं असं देतात, विनागाळ्यात अडकवतात, चिपळ्या अडकवतात आणि जातात फिरत भजनाला. हा सगळा बोजा करायचा. काणवा महाराजांनी कानामागे टाकलं. पण तिथेही मंडळी थांबली नाहीत. काणवा महाराजांच्या बायकोला लोकांनी घेरलं. बघ म्हणले, सगळ्यात लहान तुझा नवरा, मोठा तुकोबा, त्या तुकोबाने कामं करायची, तू कानोबा कामं करतोय. इकडचा व्यवहार, तिकडचा व्यवहार, दुकानदारी, घर दार, शेती, सगळं ते त्यांनी बघा. तो नुसताच आहे का म्हणले खायला तुमच्या घरात? आता ते अशा बोलणाऱ्याची तोंड सरळ नसतात, तर पोळासारखाच फिरतो म्हणले.
तुझ्या नवऱ्याला सांगितलं काय ऐकलं नाही. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. संध्याकाळी सगळे आले, सगळ्यांचं एकत्र जेवणाचा प्रोग्राम असायचा. महाराजांनी विना अडकवला, पगडी अडकवली, उपरनं अडकवलं, पायावरती पाणी घेतलं, चोळ भरली आणि कान्होबा महाराजांना म्हणले चला जेवणाला बसू. आता पाठीमागून माणूस किती बोलायचा प्रयत्न केला तरी बोलत नसतो मोठ्या भावापाशी, पण मागून बायकोचा तट्ट्या म्हणलं त्यांचं फटदेशीने तोंड उघडलं. दादा मला जेवायचं नाही. काय झालं? काही नाही, आपल्या इस्टेटीची वाटणी करायची. तुकोबारायांनी सांगितलं, अरे दादा चल तू जेवण करू, बस शांत बसू आणि याच्यावरती मार्ग काढू. आधी नंतर बाकी. महाराजांनी फेटा आपल्या डोक्यावर घातला, उपरनं टाकलं, विणा गळ्यात टाकला, चिपळ्या घेतल्या, पायात वाहना घातल्या. पहिल्या जीवनामध्ये भामगिरी जवळ केला महाराजांनी. 15 दिवस भामगिरी केले अनुष्ठान. भगवंताचं चिंतन इतकं जबरदस्त केलं. भगवंताने प्रत्येक स्वस्वरूपात दर्शन देण्याची मागणी केली. पहिलं दर्शन दिलं सर्पावस्थेत, दुसरं इंचू अवस्थेत दर्शन दिलं, तिसरं दर्शन तुकोबाराने दिलं, व्याघ्राचं दर्शन दिलं. तुकोबाराने सहज डोळे उघडले. म्हटलं महाराज फसवाफसवीची नाटकं बाद झाली की सर्पाचं दर्शन दिलं मला, इंचवाने त्रास दिला, व्याघ्राने त्रास दिला. कारण सर्प इंचू अंगाशी झोंबतात. महाराज म्हणतात ते झोंबले तरी आमच्यात काही फरक पडत नाही. म्हटलं तू प्रत्यक्षात दर्शन दे. व्याघ्र झाल्यानंतर स्वतः भगवान परमात्म्याला चतुर्भुज रूप धारण करावं लागलं आणि तुकोबारायांना आलिंगन द्यायला. आणि त्याच वेळेला जिजाबाई आणि कान्होबा महाराज तुकोबारायांना पाहण्याकरता निघाले भामगिरीवरती. मोठमोठ्याने तुकोबाराय भगवंताशी बोलायचे. जिजाबाई म्हणायचे एवढं घनदाट जंगल आहे, कोण एवढं मोठ्याने बडबड करताय. म्हणून जशा 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 जवळ यायला लागल्या की जिजाबाईला वाटले आपल्याच धण्याचा आवाज आहे. बघितलं तर स्वतः साक्षात भगवान परमात्मा चतुर्भुज रूप धारण करून माझ्या धण्याला गळ्याला धरलंय. हे कान्होबा महाराजांनी पाहिलं, महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात घातला. माझं चुकलं, माफ करा, घरी चला. आज आम्ही 15 दिवस पाणी सुद्धा वहिनीने घेतलं नाही. तुम्ही त्यांच्याकडं बघा आणि चला. भगवंताने सांगितलं आता या म्हटले, पण जातो. पण जाता जाता देव म्हणजे काहीतरी आठवण म्हणून तुम्ही घ्या. म्हणजे काय घ्या? देवा मला तसलं काही प्रपंचात लागणाऱ्या गोष्टी मला नकोत. देवाने हट्टच धरला. मागा म्हणले तुम्हाला दिल्याशिवाय मी आता वैकुंठात जाणार नाही. तुकोबाराय तुम्ही मागा. मग तुकोबारायांनी त्या वेळेला मागितलं. काय मागितलं ते सेवेच्या पहिल्या चरणात सांग. मागणे ते एक तुझं प्रति आहे. 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 मागणे ते एक तुझं प्रति आहे.
काही हेच ते मागणारे चिकार आहे. महाराज मागून सुद्धा काही मागणे आम्हा अनुचित. आणि इथं सांगतात मागणे एक तुझप्रती आहे. विचार करून मागावा लागतो. संत महात्मे जे असतात ना ते पूर्ण विचार करून मागत असतात. कुणी हुरळली शिगडी म्हणून काही पाहिजे असं काही मागत नाहीत संत महात्मे. आमचे श्रीगुरु पांडुरंग दादा ज्या वेळेला पंढरपुरात होते, म्हणजे हा कालावधी आम्हाला माऊली सांगायची, हा कालावधी 1919 ते 47 ह्या कालावधीत एकत्रित कुटुंब नियोजनता होते. एका घरात आमच्या कराड, सांगली, कोल्हापूर या भागात एका घरात 400-400 500 माणसं असायची. आजही तुम्हाला बघायला मिळते. एका दाम्पत्याला 18 मुलं आजही तुम्हाला पाहायला मिळतील. ह्याचं सगळ्याचं कुटुंब नियोजन एकच असायचा, थोरला मुलगा. आणि थोरल्या मुलाला पहिल्यापासून काय घरात म्हणायचे, कारभारी. स्त्रियांची कुठली गोष्ट घ्यायची तरी त्यालाच विचारायची, पुरुषांची कुठली गोष्ट घ्यायची तरी त्यालाच विचारायची, शेतीची कुठली गोष्ट घ्यायची त्यालाच विचारायची, कुठलं कार्य करायचं त्यालाच विचारायचं. ही पद्धत आता काल आहे तस्मेन मग काल बदलल्यापासून सगळं बदललं हो. आता फोनवरती बोललो की त्याचा काही संबंध नाही, आपण डायरेक्ट बोलू, विषय संपला. त्याचा मान मर्यादा काही ठेवत नाही. पण असा जो वारकरी होता पायी यायचा, 3 दिवसात कोल्हापूरवरून पंढरपूरला यायचं, 3 दिवसात पंढरपूरला जायचं पायी. आता गाड्या असत्या तरी तुम्ही 2 दिवसांनी जाता. काय करायचं, ड्रायव्हरला झोप आली म्हणून आम्ही मध्येच झोप. पण पूर्वी पायी जायचे. आणि त्या वारकऱ्यांनी श्रीगुरून पुढं पांडुरंग दादांनी पुढं मागणी मागितली. म्हटलं महाराज, माझ्या बारक्या भावाच्या मुलीचं लग्न आहे आणि सगळा कारभार माझ्या हातात आहे. बस्ता बांधायचा आहे, सोनं खरेदी करायचं आहे, कपडे खरेदी करायचे, सुईरी पूजन करायचे, सुपारी फोडायची, लग्न लावायचे. यादी की शादी आहे. म्हटले निरोप आला, काय करू. दशमीच्या दिवशी ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. दशमीचं सगळं पार पडलं. एकादशीला सकाळी श्रीगुरूंनी पांडुरंग दादांनी त्याला बोलवलं. हौशराम हे म्हटले, काय करायचं आहे. काही नाही म्हटले, बाबा असं असे. श्रीगुरूंनी गादीपाशी पडलेले दाणे घेतले, उठ त्याच्या हातात दिले. म्हणले आता उपवासाला काय तुला न्याहारी देता येत नाही, हीच न्याहारी, शेंगदाणे खा. श्रीगुरूंचा हातात प्रसाद मिळाला, निघाला. मग वारकरी कुठं राहायचे, मारुतीच्या मंदिरात अथवा कुठलं देव असेल त्या देवाच्या मंदिरात वारकऱ्यांनी पडशी टेकवायची. जेवढ्या वेळ मुक्काम करायचा तेवढ्या वेळ मुक्काम करायचा. सकाळी निघताना देवतेला नमस्कार करायचा. कोण असेल ती, बाबा आमच्यावर कृपा केली, आज आम्हाला तू विश्रांतीचं ठिकाण दिलं, निघतो म्हणून पंचपदी करून तिथून निघायचं. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर हा तिथं महालक्ष्मीचं मंदिर जगमगाट मोठाची मोठा. आणि लक्ष्मीच्या मंदिरात दर्शनाला सगळे लक्ष्मीपतीच हो, भिकारपती कोणीच नाही. एवढ्या मोठ्या सोन्याच्या चैनी, हातात अंगठ्या, अत्तराची फाये. आणि हा वारकरी डोक्यावरती पडशी, त्या पडशीमध्ये खालच्या पडशीमध्ये खाण्याचं सामान, त्यात तेल खाली पडलेलं. आता शिश्या प्लॅस्टिकच्या आहेत, पूर्वी शिश्या प्लॅस्टिकच्या नव्हत्या, काचेच्या होत्या. त्या खटका लागला, ते तेल सगळं खाली पडायला लागलं. प्रत्येकजण म्हणे, ए बाबा हो तिकडं, हो तिकडं, पताकीवाल्या हो तिकडं. त्यांनी विचार केला, महाद्वारात लाकडी मंडपापाशी म्हणला, काही खरं नाही म्हणले वारकऱ्याचं. देवा आता नमस्कार, जातो बाबा, तुझं काय दर्शन होईना. म्हणून तिथून बाहेर पडले. थोड्याच अंतरावरती अवधूतेचं मंदिर आहे. भयान मंडप बांधलेला, मोठा दगडीच्या दगडी इमारत, सगळं व्यवस्थित एकदम. आणि पाहिलं, खालून पाहिलं, म्हणलं हे मंदिर आपल्या लागी आहे.
पायरीचं दर्शन घेतलं, वरती गेले, घंटा वाजवली, अवधूत झोपलेली खडबडून उठली. भवानीचे गिऱ्हाईक कधी कोणी रीत सोडित नाही बघा. सोडतं का भवानीचं गिऱ्हाईक? आता बरेचसे दुकानदार आहे, शेतकरी आहे. भवानीचं गिऱ्हाईक कोण फुकट सोडतं का? तिकडं 5 रुपये, गप्प मारू नको, 2 रुपये देऊन जाताना सांग 5 रुपयालाच घेतलं म्हणून. भवानीचं गिऱ्हाईक आहे, तुला काय बोलत? तसं आईसाहेबाच्या त्या अवधशीच्या ह्याच्यात पहिलं भवानीचं गिऱ्हाईक पाय पडायला. घंटा वाजल्याबरोबर खतावण्या काढल्या, आपल्याकडं कुणीच आलेलं नाही. 12-14 खतावण्या बघितल्या, सगळं कोऱ्या करकरीत. बोला म्हणलं आईसाहेब. काय? आईसाहेब म्हणले काही नाही बघा, माझा असा आहे, नियम आहे, कोणाच्या घरी जायचं नाही. आपलं आईसाहेब मंदिर पाहिलं, मोकळं दिसलं, प्रसन्नता वाटली, तुमचं दर्शन घेतलं, आराम करावं आणि सकाळी जावं. ठीक आहे आराम करा. आईसाहेबांनी सगळी व्यवस्था केली, गादी टाकून दिली, जेवणाचं ताट तयार करून दिलं, आंघोळीला गरम पाणी. आईसाहेबांनी अवधूशीने सगळी व्यवस्था यथासांग उठणं बिटणं लावलं वारकऱ्याला. वारकरी म्हणला खरंच देव आले मोठा आहे, प्रसन्न आहे बाबा आपल्याला. 3ला आईसाहेबांनी उठून गरम पाणी वगैरे चौरंगावरती, चांदीच्या चौरंगावरती बसवलं आणि स्नान घातलं. वारकरींनी सांगितलं आपला सगळा शेण गेला बघा. काय आईसाहेब तुमची कमाल आहे, तुम्ही शरीराला नुसता मस्तकाला हात लावला रे लावला. मी एवढं 2 दिवस चाललो, सगळा थकवा निघून गेला. कपडे घातले, नित्यनेम केला, पंचपदी ज्ञानेश्वरी सगळं वाचलं आणि पताकीला गंध लावला. ज्ञानेश्वरी गुंडळली, आपल्या जागेवर ठेवायची, नैवेद्य दाखवला. आमच्या वारकऱ्यात पद्धत आहे, कोरडा नैवेद्य असेल तर काजू बदाम, नसल खडीसाखर नसल तर तिथं साखर मागून द्यायची, ज्ञानेश्वर नैवेद्य दाखवायचा, पाया पडायचा आणि 2 जणांना साखर द्यायची, म्हणजे पूजा आपली सफल झाली. त्यांनी तसं केलं. आईसाहेबांनी हात केला, आईसाहेबाला 1 काजू दिला. आईसाहेब म्हणले बरं झालं का तुम्ही? एकदम. आता म्हणले मागा. आज तुम्ही पहिल्यांदा माझ्या मंदिरात आले, एवढी षोडोपचार पूजा केली, मला किती प्रसन्न वाटलंय. पाराबार नाही म्हटले, मागा. म्हणजे काय मागायचं? काही नाही, तुम्ही व्यवस्था केली बस, आता मला जायचं गारगोटीला. तुम्ही जा, सगळं तुमचा प्रवाससुद्धा सुखकर मी करते, तुम्हाला वाटलं तर गाडी देते, पण आता विलमुख काय जाऊ नका, काहीतरी घेऊन जा. संतांच्या संगतीत असलेला माणूस 10 वेळा विचार करून मागत असतो. प्रपंचातला मनुष्य देव जरी सापडला ना, ते एखादा मंत्री जरी सापडला ना, नको त्या गोष्टी मागतो. आणि ते कशा मागतो? दुसऱ्याची कुछ भावना पाहून आपल्याला मागतो. मंत्री आमच्या गावाकडं रोड करा, तिकडे नाही केलं तरी चालेल, आमच्या गावावरनं जाऊ शकतात. म्हणजे त्यांचं वांग आणि तेल शासनाचं आपल्याच वांग्यावर घ्या. पण तो वारकरी होता, निष्ठावंत होता. आईसाहेब खरंच मला काही नको, सगळं भरपूर आहे माझ्याकडं, तुमच्या आशा. अरे पण बाबा काहीतरी माग, माझी इच्छा आहे तुला द्यायची. त्यांनी गुरुचं स्मरण केलं आणि सगळ्या संतांचं स्मरण केलं. सगळ्या संतांच्या कहाण्या त्यांनी 2 मिनिटात पुढं आणल्या. अरे म्हणले कुठल्या संतांनी, नामदेवरायांनी, जनाबाईंनी काहीच मागितलं. मागितलं तुकोबारायांनीच. मागितलं कुणी? तुकोबारायांनी. काही मागणे आम्हानुची किंवा मागणे एक तुझं प्रती आहे, मागितलं ना. म्हणले मागा, ठीक आहे. तरी अभंगाचं चिंतन केलं स्वतः. मागितलं तुकोबारायांनी, पण कुणा करता? समाजाकरता. आणि या म्हणतात तुला द्यायचंय, आपल्याला काही नको यायचं,
पण आईसाहेब म्हणले मागा. त्यांनी विचार केला आणि विचार करून सांगितलं, म्हणलं आईसाहेब मागतो. देणार का? शब्द म्हणले मागा. एका झटक्यात तू बोलला. लग्न झाल्यापासून चुलीपाशी बसलाय, दारात येऊन बाहेर बसा. काय वारकरी म्हणला? लग्न झाल्यापासून चुलीपाशी बसलाय, दारात बाहेरच्या बाजूला बसा. काय झालं? घरातून जर अवदसा बाहेर गेली तर कोण येते? लक्ष्मीचा वास झाला त्याच्या घरात. त्या काळात दुसऱ्या दिवशी त्यांनी टाटा सियारा घेतली. कोल्हापूर आला, मुलीचे दागिने खरेदी करायला गेला. काय काय मंडळी माझी. हाच माणूस एका रात्रीत कुठे गेला? त्यांनी सांगितलं मी शेजारच्या मंदिरात. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीचं मंदिर ओसाड. सगळे अवधूताच्या मंदिराकडं. अवधूतीने सांगितलं अरे 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 एकाच्या घरातनं मी निघाले, किती गुरं आले. म्हणून माणसाने मागताना सुद्धा विचार करून मागावं संतांकडे. म्हणून तुकोबाराय मागताना सुद्धा विचार करून मागितलं. मला जर भेट द्यायची असेल तर मला संतांची संगती द्या, संतांच्या सानिध्यात ठेवा. संत भेटी वाह्या ईश्वर प्राप्ती आहे. संत जर आपल्याला भेटले तरच देव दिसतात, अन्यथा दिसत नाहीत. ह्याचं प्रत्यंज आहे. गौरंग महाप्रभूची कथा आहे बघा. धनगराची पोर होती. धनगर ब्राह्मणावरती श्रद्धा होती त्याची. रोज तो धनगर जाताना गावाच्या शेवटच्या टोकाला ब्राह्मणाचं घर आणि त्याची मेंढ्या घेऊन जायची वेळ आणि याची संध्येची वेळ एकच. प्राणाय स्वा प्राणाय स्वा केला. तो अंगठा बोट धरली तर अंगठ्याच्या बाजूने श्वास दाबायचा आणि बोटाच्या बाजूने श्वास सोडायचा. श्वास घ्यायचा. धनगराच्या पोळाला कळायचं काही नाही, श्वास घेत नाही. एक दिवशी तू थांबला न्यास होईपर्यंत. म्हणला हे काय भानगड? काही नाही. हे कशा करता? म्हणले देवाला आळवण्याकरता. दुसऱ्या दिवशी तू गेला माळावरती, आपली बकरी सोडली, नाक धरलं, अजिबात आत नाका तोंडातून कुठलाच श्वास आतमध्ये जायना अशी जागा ठेवली. त्याला गुदमरायला लागलं, मरायला लागलं. तो विचार करायला लागला बामणाला दर्शन देतोय, आपल्याला दर्शन पाहिजे ना. एखाद्या वेळेस वैकुंठातनं निघाला असेल, आपण सोडवतो, त्याच्या गाडीचं टायर कुठं पंक्चर झाला असेल तर काय माहिती. ड्रायव्हर लोक फार बेकार आहेत. परत त्याने नाक दाबून धरलं. आता पृथ्वीवर त्याची गाडी उतरली असेल, आपला पत्ता सापडेपर्यंत त्याला वेळ लागेल, कारण त्यावेळेस GPS नव्हतं, विचारायला लागतं. परत नाक धरलं जाम. परमात्मा समोर उभे राहिले चतुर्भुज रूप घेऊन. उघड म्हणले डोळे, मी आलोय. खरं नाही म्हणला काय? एवढं सोपं आहे काय? वैकुंठातनं देव यायचं आहे आणि कुणी आयरे गेरे सांगतं अरे बाबा खरंच डोळे उघड, मी आलोय. डोळे उघडले तर चतुर्भुज भगवान परमात्मा ह्याने कधी बघितलाच नव्हता. त्याला सांगितलं बाबा दर्शन, म्हणजे याची ओळख पाहिजे. म्हणले तूच आहे का? थांब म्हणले, बामण काकाला बोलावतो. गेले. बामण काकाला धरलं हाताला, फरा फरा फरा. आता धनगराचं ताकद येते काय? साधी आहे काय? एका झटक्यात बामणाला वरती आणलं. बघा म्हणते तिथे कुठे कोण आहे? देवा तुमची मक्खी मला कळाली. हां दाखवा, त्याला दर्शन द्या.
देवाने सांगितलं बाबा नाक धर, माझं काही नाही, पण त्याला असा काय मी दिसणार नाही. म्हणलं कसा? तुझा हात त्याच्या डोक्यावरती ठेव आणि हात ज्या वेळेला मस्तकावर ठेवशील त्यावेळेला तुझी कृपा त्याच्यावरती होईल. त्यावेळेला त्याला माझं दर्शन. कृपा कटाक्षणे हटे आपणा पदी वैसविले भक्ता दिदले वरदान. ज्ञानोबराय सांगतात, हात डोक्यावर ठेवल्यावर परमात्म्याचं चतुर्भुज दर्शन झालं. म्हणजे कोण आहे? धनगराचं पोरग. प्राप्ती झाली कुणाची? देवाची. पण कशा संदर्भात झाली? कशामुळं झाली? संगत त्याने चांगल्याची केली. ब्राह्मणाच्या संगतीमध्ये देव आपल्याला कसा मिळतो आणि कशी कृपा केली. म्हणून महाराज सांगतात, अशा पद्धतीने मला तुम्ही दर्शन द्या. कसं द्या? तर दुसऱ्या चरणाचं. नया संतासी निरावे या संतासी निरावे या संताची निरवे हेच माझा दे. या संताची निरवे हेच माझा दे. या संतासी निरावे येथे माझा दे. या संतासी निरावे येथे माझा दे. या संताची निरवे हेच माझा दे. या संताची निरवे हेच माझा दे. अनेक काही तुझं मग देवा अनेक काही मग तुझं मग देवा या संताचे निरावे येथे अनेक काय तुझे नाम घे. अनेक काय तुझे नाम घे. या संताची निरवे हेच माझा दे. या संताची निरवे हेच माझा दे. रघुमाये रघुमाये या संतासी निरवी हेची मज देवी आणि काही नमगे तुझ तुझ नमगे काही मागणार नाही. हे असंच द्या. दुसरं काही मागण्याचीच कारण नाही. ज्या वेळेला तुकोबारांनी गाथा लिहिला आणि सर्व ब्राह्मणांनी कट रचला. का? तर गाथ्याला पंचमवेद मानायला लागले. ब्राह्मणाला कुणी किंमत द्यायला लागली नाही. महाराज अभंग स्पष्ट म्हणायला लागले, वारकरी वेदाचा तो अर्थ आम्हाचीच ठावा.
हे राणे भावा वावा भारमाथा. सगळ्यांना कळायला लागलं. म्हणून ब्राह्मणामध्ये एकी झाली पैठणपासून. आणि सांगितलं म्हणले तुकोबाचे ग्रंथ आहे, तुकोबाचं काव्य आहे, ते बुडवून टाकायचं. तुकोबारांकडे वाघुलीकर आले. वाघुलीकरांनी सगळी ते कागद काव्य होतं ते सगळं बांधलं, दगड बांधला आणि डोहामध्ये बुडवून ठेवलं. तुकोबारांनी त्याच ठिकाणी भांडणं केलं नाही, पण 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. 13 दिवस होत गया उदकी वया जैशा तारी 13 दिवस तुकोबारांना. वाघुलीकर वाघुलीला आले. स्वतः परमात्मा स्वप्नात गेले आणि सांगितलं वाघुलीकरांना दुसऱ्या दिवशीपासून करमेना. वाघुलीकरांना निर्णय घेतला जायचं, तुकोबारांची गाठ घ्यायची, क्षमा याचना मागू आणि विषय आपला संपून टाकू म्हटले. वाघुलीकर निघाले. निघता निघता मध्येच आलगडच्या फकीराची विहीर आहे बघा. उन्हाचे दिवस होते. त्या 12 शिपायाने सांगितलं पंडित जी या का पानी मत लेना, हमारा बाबा जी आए तो नमाज के लिए पानी उधर का यूज होता है, अन्यथा पाणी नाही. आता ब्राह्मण वाघुलीकर शास्त्री म्हटल्यानंतर सगळे त्या परिसरातले मोठमोठी माणसं त्यांच्या पाठीमागं त्या हे घबरे बारवतून पाणी बिणी काढलं. आणि फकीराला कळालं कुणीतरी माझ्या विहिरीतून पाणी काढलं. तोपर्यंत शिपाई गेला तिथं, तो राखणारा होता. कोई बहुत बड़ा महात्मा आ गया है, पालकी में बैठ कर. उसको गरम हुआ, उसने पानी डाला. तिथूनच अलगडशाने सांगितलं ऐसे दुपटे रहो. पाणी टाकले की अंगाचं काय वाटायचं नाही, पाणी बाजूला गेले की अंगाचा दहा व्हायचा. हे गमक काय शास्त्रीला सुटना. शास्त्रीने सांगितलं ह्याच्यावरती मर्म असेल तर आपल्याला ज्ञानोबा देतील. म्हणून वाघोलीवरून मरल्या रस्त्याने आळंदीत आले. डोक्यावरती पाण्याची घागर धरलेली लोक होती. पाणी पडलं की शांत, पाणी बाजूला झालं की ज्ञानोबारायांनी बघितलं ह्याची निंदा घडली म्हणली. तुकोबारायांची निंदा ह्याने केलेली आहे, त्याचं फळ त्याला मिळलंच पाहिजे. ज्ञानोबाराला अनुष्ठान केलं. सांगितलं माऊली मी तुमच्याकडे आलोय, मार्ग सांगा म्हटलं. म्हणले काय? काही नाही, अंगाचं दहा होतं. ज्ञानोबारायांनी तिथं सांगितलं पार्सल सोडण्याचा अधिकार सोडून टाकलाय म्हटले. मी समाधीत बसल्यामुळं कुठली गाठ सोडायची नाही मला म्हटले. म्हणलं कसं करायचं? काही नाही म्हटले, इथून 9 मैलावरती देहूगाव आहे, तिथं तुकाराम महाराज आहे. ह्या पार्सल सोडण्याचा अधिकार त्यांना, सगळं सही शिक्का सगळं त्यांना देऊन टाकलं म्हटले. वाघुलीकर तिथून निघाले चिखलीपर्यंत. तुकोबारायांना कळालं. तुकोबारायांनी तिथनं गडबडी 2 अभंग लिहून दिले. हे वाघुलीकरांना द्या म्हटलं. तुकोबाराय चिखली सोडायच्या आत तुकोबारायांचे अभंग वाघुलीकर आले. वाघुलीकरांनी नुसतेच ते अभंग वाचले. 2च वळी वाचल्या, सगळ्या अंगाचा दाह शांत झाला. आणि तुकोबारायन देहूला आले. तुकोबारायपाशी साष्टांग दंडवत घातला. सगळा ब्राह्मण संभाट चिडायला लागला. तुम्ही उच्च ब्राह्मण आहात आणि मराठ्याच्या पाया शूद्रांच्या पाया पडता, तुम्ही त्यांची गाथा केली. वाघुलीकर म्हटले त्यांचा अधिकार तुम्हाला माहिती आहे का? फार मोठा अधिकार आहे. म्हटले कसा? फारच मोठा अधिकार आहे. त्यावेळेला वाघुलीकरांनी वर्णन केले तुकाराम तुका तुकाराम 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 तुकाराम
भट्टांनी त्यांचा अधिकार सांगितलं. धन्य कोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. त्यांनी सांगितलं अरे देव आणि तुकाराम महाराज एकच आहे मूर्खांनो, कुठं पळू नका, पडा पाया. आणि इकडं या फकीराला वाटलं मी दिलेला शाप कुणाला ताकद आहे मावळायची. त्याला कळलं की देहूमध्ये एक संत आहेत, त्यांनी वाघोलीकरांना फक्त 2 अभंग दिले. इधर जाएंगे कितनी सामर्थ्य उसमें मैं देखूंगा म्हणून कटोरा घेतला आणि अलगडशा फकीर देहूमध्ये घुसला. सगळीकडनं घ्यायचा कटोरात भर, जादूचा कटोरा असायचा ना, भरायचाच नाही, रिद्धी-सिद्धीचा होता. सगळं गाव झालं. तुकोबारायांच्या घरी आले. जिजाबाई पीठ दळत होत्या, मुलगी भागीरथी दारामध्ये होती आणि कटोऱ्यावाला आला. ओम बहुत भिक्षान देही, साई के नाम पे जो देगा उसका भी भला, जो न देगा उसका भी भला. बघितलं भागीरथीने, आई पीठ दळत होती. पीठ दळता दळता भागीरथीने ते ऐकल्यानंतर आईचे डोळे झाकले. त्यावेळेला गपदिशीने वंजळ भरली आणि त्या बाबाला बाहेर फकीराला देण्याकरता गेली. पायातले पैंजण परकरचा आवाज आला. झाड दिशेने जिजाबाईने डोळे उघडलं. कुठं का चालली? बाहेर बाबा आलेत ना, ते बाबांना द्यायचे पीठ. 5 म्हणले मुडद्यांना इथं खायला नाही, लोकाला वाटायचं का म्हणून हातावर फटका मारला. आणि जेवढ्या मुठी आवडल्या होत्या का फटका मारताना तेवढंच पीठ राहिलं. भागीरथी बाहेर गेली आणि त्या बाबाच्या कटोऱ्यामध्ये ज्या चिमटीतलं पीठ राहिले ते झाडलं. चमत्कार असा झाला की तो कटोरा भरून वाहायला लागला. त्या अलगडच्या फकीराने कटोरा खाली ठेवला आणि भागीरथीचं दर्शन करायला लागलं. ते म्हणले, भागीरथी म्हणली उठा 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 बाबा, माझं काही नाही, आमचे वडील तुकोबाराय आहेत, मी त्यांची कन्या आहे. फकीराने सांगितलं कन्या के हाथ में इतना सामर्थ्य है तो बाप के हाथ में कैसा सामर्थ्य है, किती सामर्थ्य आहे ते शेवटच्या चरणी. तू का म्हणे आता उदार तू होय, तू का म्हणे आता उदार तू होय.
नगमे तुझ अनेक काही नगमे तुझ अनेक काही नगमे तुझ अनेक तुझे काय नगमे तुझ काय नगमे तुझ हेची माझा या संताची निर्मी हेची माझा जय ठोबार कुमार जय हो पारक